कोपरगाव शहरातील मेन रोडवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ असलेल्या कानडे फुटवेअरवरती भला मोठा निंबाचा झाड आज कोसळलेला आहे। तर आज दुपारच्या सुमारास दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास एक निंबाचा झाड भला मोठं झाड उन्मळून पडलेलं आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहतोय की जे फुटवेअर आहे त्याच्यावरती हा झाड कोसळलेला आहे आणि त्यामुळे जे दुकान आहे दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आपण पाहतोय की मेन रोडवरती गेल्या अनेक वर्षांपासून हा निंबाचं झाड जे आहे तर उभा होता आणि आज शनिवारी 11 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास हा झाड या ठिकाणी कोसळलेला आहे। ही माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल या ठिकाणी वेळीच दाखल झाले आणि त्यांनी क्रेनच्या साहाय्याने सदर झाड आता कटिंग करून खाली घेण्यास सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर संबंधित दुकानदाराचं म्हणणं आहे की या ठिकाणच्या लोकांनी कोपरगाव नगर परिषदेला संबंधित झाडाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहे, परंतु कोणीही याची दखल घेतलेली नसल्यामुळे आज एक या ठिकाणी हा झाड उन्मळून पडलेला आहे। मोठी या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता होती, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये आणि दुकानावरती हा झाड पडलेला असल्यामुळे दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। सदरचं झाड जर रस्त्याच्या कडेला आहे आणि रस्त्यावरती जर पडलं असतं तर मोठी या ठिकाणी दुर्घटना होऊन नुकसान होण्याची शक्यता होती, परंतु सदरचं झाड त्या ठिकाणी त्या बाजूला पडल्यामुळे दुकानावरती पडल्यामुळे दुकानाचे नुकसान झालेले आहे। सदर घटना घडल्यानंतर या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल पोहोचलेले आहे आणि नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की सदरचं झाड आता कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीने क्रेन लावून सदर झाडाचं कटिंग करून ते खाली उतरवण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच जे आहे तर आता रहदारी देखील मोकळी केली जाणार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। संबंधित जे दुकानदार आहे अनिल कानडे यांच्याशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी बातचीत केलेली आहे, त्यांचं देखील काय म्हणणं आहे पाहूया। हे अनिल कानडे, माझा कानडे फुटवेअरचा शॉप आहे। 2:30च्या दरम्यान झाडाचा आवाज आला, झाड पडायला सुरुवात झाली तर मी बाहेर पळालो, मी आतमध्ये होतो एकटाच। त्याच्यानंतर काय झालं? नुकसान वगैरे झालं? नुकसान वगैरे झालं ना, पुढचं शेड वगैरे शेटर वगैरे सर्व दबलंय। यापूर्वी नगर परिषदेला अर्ज कोणी केला होता का या झाडाच्या संदर्भात? अर्ज दिलेला आहे, 2-3 महिन्यापूर्वी अर्ज दिलेला होता। काय तुमची मागणी आहे? आमचे नुकसान भरपाई व्हावी हीच मागणी आहे। हळूहळू पडलं झाड, काय आवाज झाला? आवाज आला आणि हळूहळू ते दुकानावर पडलं हळूहळू।